चाकण MIDC मध्ये रात्रीच्या अंधारात बुजवलेले खड्डे पावसात वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं रात्रीतून खड्डे बुजवले होते, पण दुपारच्या पावसानं ही डागडुजी वाहून गेली आणि पुन्हा रस्त्यावर पाणी साचलं। त्यामुळे प्रशासनाच्या या तात्पुरत्या मलमपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। रात्रीच्या अंधारात भरलेले खड्डे सकाळी गेले वाहून, अशी परिस्थिती कुठेतरी चाकण MIDC एरियामध्ये झालेली पाहायला मिळते। कारण गेल्या अनेक दिवसांपासून चाकण MIDC एरिया जो आहे हा रस्त्याच्या खड्ड्यांमुळे, रस्त्यांच्या झालेल्या चाळणीमुळे आणि नित्याच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे कुठेतरी परिस्थितीच्या झोतात आलाय। या भागातील जे रहिवासी आहेत, उद्योजक आहेत, नागरिक आहेत आणि कामगार आहेत, हे सर्व कामगार या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांना अक्षरशः वैतागले आहेत। आणि याच पार्श्वभूमीवरती चाकणमधील काही लघु उद्योजकांनी जे आहे चाकण MIDC सोडण्याची घोषणा केली होती। त्यानंतर खरं तर या ठिकाणी राजकारण तापलंय आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज्याचे सहकार मंत्री जे आहेत उदय सामंत हे आज या ठिकाणी चाकण MIDC परिसराचा दौरा करणार आहेत। जे काही खड्डे या ठिकाणी प्रशासनाने भरले होते, आता थोड्या वेळापूर्वी झालेल्या पावसामुळे ह्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलंय आणि या पाण्यामुळे हे खड्डे पुन्हा एकदा वाहून गेल्याची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। सांगण खरं तर उद्योगमंत्री येणार होते, त्या पार्श्वभूमीवरती रात्री खड्डे भरलेत आणि हे खड्डे आता पावसाच्या पाण्याने उघडे पडलेत। रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते हेच काही कळत नाहीये। उद्योगमंत्री येताना रात्रीतून त्यांनी 200-300 हायवा खाली केले, रस्ता केला, थोडासा पाऊस झाला सगळा वाहून गेला। नकली सरकारचा नकली कारभार बघा। अहो किती लोकांचे जीव घेणार अजून तुम्ही। आज उद्योगधंदे एवढी मोठी MIDC असताना सुद्धा आज लोकांना एवढा त्रास होतोय, एवढे अपघात होत आहेत, एवढे लोक मेलायत, तरी सरकारला जाग येत नाहीये। आज तरी उद्योगमंत्र्यांनी काहीतरी ठोक निर्णय घ्यावा आणि MIDC वाचवा। आणि याच्यावरती कुठेतरी या भागातील नागरिक असतील, उद्योजक असतील, यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, चाकण, पुणे। तर आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीनं जे उद्योगमंत्री या ठिकाणी भेट देणार तेव्हा कुठे खड्डे बुजवण्याचं काम केलेलं होतं पालिकेनं, मात्र तेही खड्डे वाहून गेलेले आहेत। पहिल्या एकाच पावसामध्ये एक पाऊस सुद्धा हे जे काम आहे ते तग धरू शकलेलं नाहीये आणि अशात दर्जा किती कसा होता या कामाचा हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि